हॅलो मित्रांनो, सोमवारी मार्केट कुठे मूव्ह होऊ शकतं आणि आपल्याला काय ट्रेड मिळू शकतं ते आपण पाहूया. त्याचप्रमाणे मी मिड कॅप निफ्टीच्या एक्सपायरी स्पेशलचा पण तुम्हाला ट्रेड सांगणार आहे. ओके, तो पण त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काल एक कमेंट आलेली टेलिग्राम चॅनल आहे की नाही, तर टेलिग्राम चॅनल तर नाही आहे. पण ॲक्च्युली मी टेलिग्राम ओपन पण नाही करणार, कारण जी माझी मुवमेंटम असते ते एकदम फास्ट मुवमेंटममध्ये ट्रेड येतं, त्यामुळे एंट्री आणि एक्झिट सांगेपर्यंत ती मुवमेंटम निघून जाते. ओके, पाहिजे असेल तर मी लाईव्ह करेन कधीतरी यूट्यूबवरती येऊन, म्हणजे 9 ते 10च्या आसपासचा फक्त एका तासाचा लाईव्ह करेन, कारण त्याच्यानंतर मला ऑफिसला जायचं असतं. पण ते लाईव्ह ॲक्च्युली ते ओपन नाही होणार. ते ओपन व्हायला ॲटलिस्ट मला ते 500 सबस्क्रायबर तरी लागतातच त्याच्यासाठी. मला एक एक्झॅक्टली तो क्रायटेरिया काय आहे ते माहिती नाही, पण 500 सबस्क्रायबर झाल्यानंतर आपण एकदा लाईव्ह करू शकतो असं आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला हवं असेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आपण मध्ये मध्ये लाईव्ह करू शकतो ट्रेड. निफ्टीचं का तुम्ही बघाल, मार्केटने एक बऱ्यापैकी अपट्रेंड दिला बरं. त्याच्यानंतर हे मार्केट साईडवेज गेलं, जसं मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलं की फ्रायडेचं मार्केट हे साईडवेजच असणार, त्याप्रमाणे साईडवेज मार्केट गेलं आहे. ओके, आणि आता आपल्याला सोमवारी काय ट्रेड मिळतो ते बघा. समजा फ्लॅट ओपन झालं. ओके, फ्लॅट ओपन झालं आणि जो पण हाय असेल ना फ्रायडेचा, जो पण हाय, मी एक हॉरिझॉन्टल लाईन मारून दाखवतो. अगर 23,029चा लेवल ब्रेक करतो ना, तर आपण वरच्या साईडला एंट्री घेऊ शकतो. मी डाऊन साईडला जास्त निगेटिव्ह नाही का ते पण मी तुम्हाला सांगतो. जसं वरच्या साईडला आपल्याला एंट्री मिळाली ना, आपण मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊ शकतो. समजा इथून आपली एंट्री झाली, परत आपला एस एल गेला, ठीक आहे, त्याच्यानंतर परत इकडे वरती हा लेवल टच झाल्यानंतर असे मॅक्झिमम मी जास्त असं 2दा एंट्री घेऊ शकतो. माझा एस एल कमीत कमी 30 पॉईंटच्या आसपासचा एस एल आपण ठेवू शकतो, आणि टार्गेट 1:4 किंवा 1:5च्या आसपास ठेवू शकतो, कारण एक ट्रेंडी मार्केट मिळायचे चान्सेस थोडे जास्त आहेत ह्या वीकला पण. ओके, त्यामुळे आणि जसं 1:2चा टार्गेट कंप्लीट झालं, आपला एस एल सर्व कॉस्ट टू कॉस्ट करा. ओके, त्याच्यानंतर 1:4 आणि 1:5साठी आपण वेट करू शकतो. ओके, एवढं क्लिअर आहे. आणि समजा मोठा गॅपअप झाला, पहिले 5 मिनटाचे ग्रीन कॅन्डल बघा होते का, आणि जसा ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक केला तर आपण इकडेसुद्धा सेम 2दा एंट्री घेऊ शकतो. ओके, आणि सेम टार्गेट पण 1:4 1:5च्या आसपास ठेवू शकतो, आणि जसं 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपला एस एल आपण सर्व कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. क्लिअर आहे. त्याचप्रमाणे आता आपण गॅप, मी डाऊन साईडचं तुम्हाला आधी सांगतो एकदा. डाऊन साईडला मार्केट नाही, जोपर्यंत ह्या लेवलला जात नाही ना, तो त्याच्या खाली मी जास्त बेरिश नाही आहे, कारण मॅक्झिमम काय होईल माहिती आहे, समजा गॅप डाऊन झाला ना मोठा, तर त्याला ना मल्टिपल सपोर्ट्स मिळणार. ह्या साईडला मिळणार, ह्या साईडला मिळणार, परत ह्या साईडला मिळणार. त्याच्यामुळे समजा मोठा गॅप डाऊन झाला ना, तर आपण काय करू शकतो माहिती आहे, पहिले 5 मिनटाची रेड कॅन्डल बघायची, त्याचा लो ब्रेक केला, मॅक्झिमम एकदा एंट्री घेऊ शकतो. कारण अगर खाली जायचं असेल ना, तर पहिल्या एंट्रीमध्ये जाणार तो साईडवेज होऊन नंतर ब्रेक नाही करणार सोमवारी. ठीक आहे, अगर ब्रेक करायचा असेल तो पहिल्या एंट्रीमध्ये ब्रेक करणार, आणि अर्ध्या क्वांटिटी मारा. समजा वरच्या साईडला का तुम्ही 2 क्वांटिटी मारत असेल, तर डाऊन साईडला फक्त एकच क्वांटिटी मारा, आणि मॅक्झिमम एकदा एंट्री घ्या. वरच्या साईडला तुम्ही जसे 2दा एंट्री घेऊ शकता, डाऊन साईडला मॅक्झिमम एकदा एंट्री घेऊ शकता. ठीक आहे, कारण मग हे काय होणार, हे डब्ल्यू पॅटर्न एम पॅटर्न त्याने ब्रेक केला ना, तर त्याने क्विक करायला पाहिजे, तो हळूहळू ब्रेक नाही करणार. कारण त्याच्यामुळे मॅक्झिमम एकदा एंट्री खाली गेलं तर ठीक आहे. जसं 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, तुम्ही एस एल कॉस्ट टू कॉस्ट करा किंवा तुम्ही एक्झिटही करू शकता, ते तुमच्यावरती डिपेंड आहे काय करायचं ते. ठीक आहे, पण मी 1:3 1:4 किंवा 1:5साठी मी थांबतो. ओके, आता आपण सर्वांचा आवडता बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टीने तर एवढी मोठी रॅली दिली आहे, मी ऑलरेडी सांगितलं आहे, हा लेवल ब्रेक केला की वरती जाईल, पण त्याने इथूनच त्याने बऱ्यापैकी मोठे मोमेंटम दिले आहे. तर आपल्याला ट्रेड काय मिळू शकतो ते सांगतो. जसं आपण बघितलं, फ्रायडेला एक मार्केट आहे साईडवेज गेलं बरोबर. तर आता आपल्याला एंट्री मी हॉरिझॉन्टल लाईन मारतो. ठीक आहे, अगर तुम्ही 15 मिनटाच्या कॅनलवरती बघाल ना, जसं 49,56 अगर हा लेवल ब्रेक करता ना, तर ॲक्च्युली त्याने ऑलरेडी राऊंड नंबर ब्रेक केला. ठीक आहे, तर डायरेक्ट आता 49,500पर्यंत जायचे चान्सेस आहेत. ठीक आहे, जसं हा लेवल ब्रेक करतो ना, फ्लॅट ओपन होते किंवा थोडा गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर अगर वरती जाऊन अगर हा लेवल ब्रेक करत असेल ना, तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. ओके, वरच्या साईडला मॅक्झिमम 2दा एंट्री, कारण मार्केटला समजा मार्केटला वरती जायचं असेल ना, तर तो लगेच जाणार. तो असं ऑपरेटरला घेऊन जायचं असतं, तो लगेच जातो साईडवेज घेऊन, नंतर ब्रेक नाही करणार अगर ह्या लेवलच्या वरती ब्रेक केला तर. ठीक आहे, आणि इकडे पण मॅक्झिमम 2दा एंट्री, एकदा एंट्री घेतली, एस एल गेला, परत सेम लेवलला परत एकदा एंट्री घेऊ शकतो. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, कॉस्ट टू कॉस्ट करा, कारण ट्रेंडी मार्केट मिळायचे चान्सेस आहेत. ठीक आहे, आणि समजा मोठा गॅपअप झाला, समजा मोठं ह्या साईडला कुठे गॅपअप झाला, पहिले 5 मिनटाची सेम ग्रीन कॅन्डल बघा, त्याचा हाय ब्रेक केला तर आपण एंट्री घेऊ शकतो, मॅक्झिमम 2दा एंट्री इकडे पण. ओके, आणि डाऊन साईडला मी ना बँक निफ्टीचं पण आहे ना, खूप
लांबपर्यंत मी डाऊन साईडला ॲक्च्युली नाही बघत आहे. का ते तुम्हाला सांगतो. हे बघा, मार्केटने ना इथून मुवमेंट केली बरोबर, त्याच्यामुळे ना मार्केटला इकडे पोचायला पूर्ण आठवडा जाऊ शकतो. ओके, त्याच्यामुळे मी जास्त नेगेटिव्ह आहे ना, अगर ह्या लेवलच्या खालती आला ना तरच मी जास्त नेगेटिव्ह आहे. कारण अगर क्विक मुवमेंटम हवी असेल ना, मोठी मुवमेंट, तर त्याला हा लेवल ब्रेक करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. समजा इथे गॅप डाऊन ओपन होऊन खाली येत असेल ना, तर एक मल्टिपल सपोर्ट आहे. इकडे पण सपोर्ट आहे, इकडे पण सपोर्ट आहे, प्लस ह्या साईडला एक सपोर्ट आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ते लगेच पडणार ना, त्याच्यामुळे तुम्हाला टार्गेट तेवढा मिळू शकणार नाही. क्लिअर आहे. अगर समजा तरी अगर तुम्हाला एंट्री घ्यायची असेल डाऊन साईडला, मी स्वतः नाही घेणार आहे, पण मी तुम्हाला सांगतो. समजा मोठा गॅप डाऊन झाला, आता मार्केट चालू आहे 48,950 राऊंड ऑफ नंबर पकडा, 600-700च्या आसपास गॅप डाऊन झाला. पहिली 5 मिनटाची रेड कॅन्डल बघा, त्याचा लो ब्रेक केला, आपण एंट्री घेऊ शकतो. मॅक्झिमम एकदा एंट्री, कारण मार्केटला जायचं असेल डाऊन साईडला तर ते लगेच जाणार. ओके, क्लिअर आहे. वरती 2 लॉट मारत असेल तर डाऊन साईडला फक्त 1 लॉट मारा. वरती 2दा एंट्री घ्यायची असेल घ्या, आणि डाऊन साईडला मॅक्झिमम एकदा एंट्री घ्या. आणि जसं 1:2चा टार्गेट मिळालं, तुम्ही कॉस्ट टू कॉस्ट करा डाऊन साईडला, किंवा तुम्ही एक्झिटसुद्धा मारू शकता. क्लिअर आहे. आणि आता आपण मिड कॅप निफ्टीचं स्पेशल बघूया, कारण मिड कॅप निफ्टी जरा बरं वाटतं मला. मी स्वतः मिड कॅपमध्ये एंट्री घ्यायचं चान्सेस आहेत माझे. मिड कॅप निफ्टीमध्ये मी मोस्टली वरच्या साईडला एंट्री केला, डाऊन साईडला गॅप डाऊन झालं तर मी तिघांमध्ये पण एंट्री नाही घेणार. मी वाट बघणार माझा लेवल ब्रेक होईपर्यंत. ओके, आता समजा फ्लॅट ओपन होते किंवा गॅप डाऊन ओपन होते, समजा हा वाला रजिस्टन्स अगर तो ब्रेक करताना, ते मी माझी इथे 2 एंट्री घेणार, 2 लॉट घेणार. ठीक आहे, पहिला 1 लॉटमध्ये एस एल गेला, परत सेम लेवलला मी अजून एकदा मॅक्झिमम एंट्री, म्हणजे मॅक्झिमम 2 एंट्री, आणि मी ते 2 लॉट सेल करणार. ओके, आणि त्याचप्रमाणे अगर तुम्हाला ऑप्शन सेलिंगसाठी अगर कमी पैशामध्ये करायचं आहे तर मी एक व्हिडिओ बनवला ऑप्शन माय ऑप्शन स्ट्रॅटेजी, त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बघा. अगर तुमच्याकडे एंजल ब्रोकिंगचं ॲप्लिकेशन नसेल ना, तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही तिकडे जाऊन डाउनलोड करू शकता. ओके, आता आपण व्हिडिओवरती येऊया. अगर समजा मोठा ब्रेक केला, त्याच्यानंतर मी माझी एंट्री परत घेईन, आणि जसं 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, मी माझा सरळ असेल तो कॉस्ट टू कॉस्ट करेन. ठीक आहे, मोठा गॅप अप झाला, 5 मिनटाची रेड कॅन्डल ग्रीन कॅन्डल बघणार, त्याचा लो ब्रेक, त्याचा हाय ब्रेक केला, मी माझी एंट्री घेणार. ओके, आणि त्याचप्रमाणे इकडे पण मॅक्झिमम 2दा एंट्री घेणार, सेम करणार वरच्या साईडला. हां, आणि डाऊन साईडला गेलो तर मी ॲक्च्युली एंट्री घेणार नाही. का तुम्हाला पण अगर वरती जायचं असेल ना तरच तुम्ही एंट्री घ्या, कारण डाऊन साईडला ना खूप मार्केट वॉलेटाईल होणार, तर प्रॉफिट मिळायचे चान्सेस कमी, कारण मल्टिपल प्रत्येक ठिकाणी त्याला सपोर्ट आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एंट्री एक्झिट मिळायचे तुम्हाला चान्सेस कमी आहे प्रॉफिटमध्ये. तुम्ही निघाला तर लॉसमध्ये निघणार मोस्टली. ठीक आहे, आणि मी एक स्विंग ट्रेडिंगचा व्हिडिओ बनवला आहे. अगर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल तर व्हिडिओ नक्की बघा, आणि हा व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.